मात्र ज्याच्या वक्तव्यावरून एवढा गदारोळ झाला तो कुणाल कामरा आहे तरी कोण, त्याची पार्श्वभूमी काय तेही पाहूयात ग्राफिक्सद्वारे। कुणाल कामरा हा स्टँड अप कॉमेडियन आहे। आजूबाजूला घडणाऱ्या विसंगतीवर तिखट भाष्य करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे। राजकारण, बॅचलर लाईफ, टीव्ही, जाहिराती, टॅक्सी ड्रायव्हर असे अनेक विषय आहेत त्याच्या अजेंड्यावर असतात। मुंबईत त्याचा जन्म झाला, करिअरही मुंबईतच त्याचं झालं। जय हिंद कॉलेजमध्ये पदवीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत त्यानं शिक्षण घेतलंय। प्रसून पांडेसोबत सुरुवातीला प्रोडक्शन असिस्टंट म्हणून त्यानं काम केलं। 2013 पासून स्टँडअप कॉमेडीला त्यानं सुरुवात केली। 2017 मध्ये तीव्र राष्ट्रभावनेचा उपहास केल्यानं जीवे मारण्याची त्याला धमकीही मिळाली। 2020 मध्ये इंडिगो विमानात पत्रकार अर्णव गोस्वामीला मुलाखतीसाठी त्यानं छेडलं होतं। इंडिगो कंपनीकडून यानंतर त्याच्यावरती बंदी आणण्यात आली। इंडिगोनं एअर इंडियाकडनं कामरावर आजीवन बंदी लादण्यात आली। हवाई मंत्र्यांच्या आवाहनानंतर स्पाइस जेट आणि गो एअरनेही त्याच्यावर बंदी घातली। कामरावरील हवाई बंदी विरोधात निर्माते अनुराग कश्यप यांनी इंडिगोचं विमान नाकारल्याचा एक किस्सा तेव्हा गाजला होता। कुणाल कामराकडून इंडिगो विरुद्ध 25 लाख भरपाई देण्याची कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली। 2022 ला कामराचा गुरगावमधला शो रद्द करण्यात आला। नथुराम गोडसेचा निषेध करण्याचं त्यानं विहिंपला विश्व हिंदू परिषदेला आवाहन केलं होतं। 2020 मध्ये अर्णव गोस्वामीला जामीन दिल्यानं सुप्रीम कोर्टावर त्यानं टीका केली। 8 जणांकडून यानंतर अवमान केल्याचा आरोप करण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।